हाय गाईस, तर आम्ही आज आहे ना शनी मंदिरासाठी जात आहोत. पण आहे ना आम्हाला शनी मंदिरच सापडत नाही. आम्ही 2-3 गल्ल्या शोधल्या. हे मंदिर आहे बघा उस्मानपुऱ्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर इथून उस्मानपुऱ्यामधून मंदिर आहे. पण आम्हाला काही सापडत नाही. हर्ष पण शोधत आहे, मी पण शोधत आहे. चलो मग देखेंगे मंदिर मिलने के बाद. तुम्हाला माहित आहे का शनी मंदिर कुठे आहे? शनी मंदिर तर आम्ही 1-2 जणांना विचारलं इथे शनी मंदिर, पण आपण नक्की शोधू, कारण की मागच्या वेळेस मी आलेली आहे, मला लक्षात आहे. पण आता शोधावं लागतील गल्ल्या गल्ल्या. तिकडे नको जाऊ हर्ष, तिकडे नाही आहे, मला माहित आहे. तिकडेच चल, तिकडे बघा यांना. एक सोडून बघा आम्हाला सोडून द्या. सर्व्हिसिंग सेंटर आहे. बरोबर. हे बघा, त्यांनी आम्हाला सांगितलं आता, आणि तिथेच जात होतं आता बघायला शनी मंदिर. माहित नसलं ना तर असे काम असतात. काय नाही काही, थोडंफार फिरलं तर काय होत नाही. ट्रॅव्हल कर रहे हो अभी, असे असतात म्हणे. हे हर्ष ऐकतच नाही बरं. हे मंदिर आहे ना, हे बाबू, अरे हे मंदिर आहे ना, पुढे कसं घ्यायला गाडी इथे लावलेली आहे ना, दरवाजा इथं असेल ना. तर काही आम्ही फायनली आलेलो बघा या शनी मंदिरात. हर्षला थोडे बोलणे खाऊन आणलेलं आहे मी. तर काहीच हे बघा हे शनी मंदिर, त्याला कोणी विठ्ठल रुक्माई मंदिर पण म्हणते आणि शनी मंदिर पण म्हणते. इथे बघा मनी प्लांट झाड आहे बघा, किती मोठा मनी आलं इथे. हे आणि हर्ष गेलेला आहे बघा. हे मंदिर आपण पूर्ण हे मंदिर बघू आता कसं. तर काहीच हे बघा शनी देवाचे आहेत ना, बरेच सारे आहेत ना इथे. प्रार्थना, शनी स्तोत्र, शनी स्तुती, शनी आराधना, श्री शनी भार्या स्त्रोत, शनीचे स्त्रोत, हे असे बघायला भेटतात बघा आपल्याला. आणि इकडे आणि त्यानंतर आपण इथे ना छान अशा म्हणजे त्यांनी एकदम सेटअप बघा, भारी वाटते बरं. असं वाटतं प्रॉपर दगडापासूनच आहे, म्हणजे प्रॉपर दगडापासूनच वाटत आहे. तर गाइस जोरानी बोलो ना. चलो अभी अंदर जाते हैं हम, इधर कौन से भगवान है देखते. आणि इथे बाहेर बसायला सेटअप पण केलेलं आहे बघा यांनी. इकडे दाखव ना. हे गाईस, हे बघा शनिदेवाचे आहे ना, पायाचे आहे ना, काय म्हणतात, पायाचे काय म्हणतात मला नाही माहित, मला पण माहित नाही. तेरे को क्या पता है फिर. चरण आहेत ते चरण. तर गाईस आता इकडे बघा, इथे हे बाप्पाची गणपती, मूर्ती, याला म्हणतात काळा बाप्पा. काळा गप्पा, काही म्हणू नको, गप्पा बस, शांत बस, काही नको म्हणू. आपल्याला माहित नसलं ना, मागच्या वेळेस केलं म्हणतात त्याला. विचारू ज्यांना माहित असेल, प्रॉपर त्यांना माहित असेल ते नक्की सांग. याला काय, याचं काय ऐकत जाऊ नका, हे काही फेकतो. आणि हे बघा इथं साईबाबांचं मंदिर, हे साईबाबांचे चरण, सबका मालिक एक, हे साईबाबांचे चरण. त्यानंतर इथे आहे बघा श्री लक्ष्मीनारायण, श्री लक्ष्मीनारायण मूर्ती. इथील एक विशिष्ट आहे, काय माहिती आहे का, इथील विशिष्ट आहे, जो पुजारी होते ना ते आता आहे ना, त्यांचे वडील तर गेलेले आहे, पण त्यांच्या ना मुलाकडे आहे ना सोपून सगळे आहे. तर ते वडील त्यांचे परमपूज्य होते, म्हणजे सगळे. यांचं काही ऐकू नका, हे काही मला माहित नाही नॉलेज तेवढं. याला काही पण ऐका, याचं ऐकून काही पण नका हे करू. आम्ही विचारून कोणाला इथे. हे बघा साईबाबांच्या मूर्तींच्या वरच श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. मस्त आहे ना, भारी काम आहे. काल आम्ही इथेच येणार होतो व्लॉग बनवायला, पण आम्हाला वेळ नाही भेटला, त्यामुळे आम्ही काय आलो नाही. चला तर मग आता आम्ही इथे येत आहोत. हे बघा शनी महाराज, इथे शनी महाराजांची पण मूर्ती, शनी महाराजांची मूर्ती आहे. तेल वगैरे नाही, पण काही नाही आपल्याकडे. हर्षने तेल पण नाही आणलं साधं शनी महाराजांना व्हायला. काय नाही. आणि त्यानंतर हे बघते, गोल फिरून दाखव ना इथं बघा. फोन घेऊन जा. अरे फिरत कसं, तू फिर ना, तूच म्हणली ना. हर्ष काही जोक करतो यार. हे गाईस, हे बघा शनिदेवाचे आहे ना एवढे अवतार आहे. हे बघा वेगवेगळे बघू शकता तुम्ही. शनिदेवाचे ते हे नाही आहेत, ते 9 ग्रह आहेत. मंगल, बुध, गुरु, शुक्र, चंद्र. हे जर ग्रह पाठीमागे लागले ना,
काही नको फेकू बरं तू, मला लई राग येतो असं फेकल्यावर. मनाने नको फेकायचं. याला लोकांनी म्हणतात शिवाय द्यायची कामं नाही करायची आपण. आपल्याला माहीत असलं तरच बोलायचं. बघू शकतात एवढे घर आहे. आणि हा मेन मूर्ती शनिदेवाची बघू शकतात. आणि इथे प्रॉपर पण आहे ना ते बघू शकतात. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. आपण सेल्फीमध्ये घेऊ, थांब बंद करते. हे गाईज फायनली आहे, आम्ही रस्ता शोधत फायनली इथे मंदिरमध्ये आलेलो आहे. तर हा बघू शकतात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. आणि इथे खूप सारे मंदिर आहे. बाप्पाची पण मूर्ती आहे. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे आहे, शनिदेव आहे. त्यानंतर याला आहे ना मेन स्थान दिलेले शनिदेवाचे आहे ना मंदिरनी ओळखले जातात. हा छत्रपती संभाजीनगरमध्ये उस्मानापुरामध्ये. तर काहीच हे बघा विठ्ठल रुक्मिणी, आणि ह्या साईडला बॅक साईडला बघा लगेच शनिदेवाची मूर्ती तुम्हाला दिसेल इथेच आतमध्ये. हे बघा हे शनिदेवाचे. त्यानंतर बरेच इथं नाही का मूर्त्या आहेत ज्या तुम्ही एकाच ठिकाणी येऊन ना खूप सारे पाया पडू शकतायत. चल चल पुढे जाऊ, आपण पुढे जाऊन बघू. चल ना. तर ही पण मूर्ती खूप छान आहे. आणि आम्ही थोडं दर्शन घेतो. हर्ष दर्शन घ्यायचं राहिला, आला एवढ्या लांब. सगळ्या देवांचे दर्शन घेऊन जायचे आपल्याला. घे दर्शन. पाय लागू नाही, पाय मान वाकवून जरा कचकन करा वाक. तर धरे मला घेऊ दे, तुझं काय. हे बघा फायनली आहे ना. चलो. तर काहीच थोडंसं पुढं आम्ही आलेलो आहोत. इथे बघा कासव पण आहे मंदिरात जायच्या अगोदर. आणि हे आहेत हनुमानांची पण मूर्ती आहे बघा इथे. जय श्रीराम. आणि इथे श्रीरामच्या चरणाचे हे पण आहेत. आणि श्रीराम समजा नाही का आपल्याला ह्या मूर्तीमध्ये बघा इथे ना श्रीरामांचं त्यांनी कोरलेलं आहे प्रॉपर असं. तुम्हाला झूम करून दाखवते बघा मी. हे बघा प्रॉपर असं कोरलेलं आहे त्यांनी. आणि इथे पण आहे ना त्यांनी असं कोरलेलं आहे बघा. म्हणजे असं कोरीव काम छान केलेलं आहे या मंदिरात. कोणाला यायचं असलं तर नक्की येऊ शकतात. तर काही तिथून समजा ह्या मंदिरांपासून इकडे येईपर्यंत आपल्याला अजून 2-3 देवांच्या मूर्त्या दिसतात. हे आहेत, हे कोण आहेत? श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थच आहेत नाही? श्री स्वामी समर्थ. हां, स्वामी समर्थ पण आहे तिथे बघायला भेटतील तुम्हाला. त्यानंतर गुरुदत्त आय थिंक गुरुदत्त त्यांच्या चरणाच्या पादुका. आणि हे कोण आहे? ते का हे कोणते? हे हरीला पण नाही माहीत. हे हर्षला पण माहीत नाही कोण आहे. हर्ष नुसता पायाच पडायला आला आपला. आपण थोडंसं आहे ना इथं इच्छा पुजारींना थोडंफार विचारण्याचा प्रयत्न करू. त्यांनी जर आपल्याला प्रॉपर माहिती दिली थोडीफार तर खूप चांगली गोष्ट. नाही दिली तर खूप चांगली गोष्ट, कारण की आपण पाया पडायला आलेलो आहे फायनली. चलो गाईज, दिसत नाही, पाय दिसतात. देखो किती छान मूर्ती आहे. त्यांनी एकदम सेटअप छान असा केलेला आहे. आणि चलो, हे पूर्वी शेत होते. म्हणजे आम्ही ना इथलच्या पुजाऱ्यांना विचारलं होतं, त्यांनी सांगितलं अगोदर इथं शेत होते. त्यानंतर जशी इथं वसाहत वाढत गेली, म्हणजे जसं इथं शहरीकरण झालं, तेव्हा इथे त्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या. आणि त्यांनी हळूहळू ही म्हणजे मंदिर तयार केले. 2001मध्ये त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. आणि त्यानंतर 2025ला म्हणजेच 25ला त्यांनी प्रॉपर स्लॅब हे टाकून एकदम चांगला सेटअप असलेलं मंदिर बांधलं. आणि तसे तिथे वेगवेगळे शिबिर होत होते अगोदर. म्हणजे आधार कार्डचं शिबिर होतं, RTOचे नाही का डॉक्युमेंट्सचं, तसेच पाणीपट्टी, असे वेगवेगळे शिबिर इथे आयोजित करतात. तसे सगळे धार्मिक उत्सव इथे साजरे करण्यात येतात. तर तुम्हालाही भेट द्यायची असते तर नक्की भेट द्या. हे मंदिर खूप छान आहे. आणि इथे सगळे देव असल्यामुळे आपल्याला जरा प्रसन्न पण वाटतं. आम्हाला पण खूप प्रसन्न वाटलं. हर्षला कसं वाटलं सांगा हर्ष? खरंच गाईस, हा मस्त मंदिर आहे. आणि त्याने इथलं पुजारी पण नाही, पण ते समजा पूजा वगैरे सगळं आहे ना त्यांच्याकडे दिलेलं आहे. तर ते प्रॉपर आहे ना, पण हे सगळं माहिती दिलेलं आहे. आणि त्याचं पण आम्ही आभार मानतो. आणि खरंच तुम्हाला जेवढी माहिती आहे ना तेवढी आम्ही देऊ शकलो. तर इच्छा तो आहे की तुम्हाला ब्लॉग हा जो आहे ना आवडेल, लगेच कमेंटमध्ये कळवा. आणि गाईज
हा छोटा व्लॉग होता आपला, कारण की इथे जवळच मंदिर असल्यामुळे नेक्स्ट व्लॉग हा मोठा होईल. आणि तुम्ही नक्की आपले व्लॉग बघा आणि लाईक करा व्हिडिओजला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.